नमस्कार. मी डॉक्टर जयश्री खर्चे. आज आपण समाजशास्त्र विषयाच्या अंतर्गत भारताचे समाजशास्त्र हा विषय पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये आज आपण ब्लॉक 4 यामध्ये सामाजिक ओळख आणि बदल याविषयी यामधले युनिट 1 दलित चळवळ हे आपण बघणार आहोत. तर दलित चळवळ ही कशी सुरू झाली इथून ते त्याचे विविध टप्पे कुठले होते ह्याची आपण माहिती घेणार आहोत. ब्लॉक 4 मध्ये ज्याचं नाव आहे सोशल आयडेंटिटीज अँड चेंज, सामाजिक ओळख आणि बदल या अंतर्गत 3 प्रकरणं आहेत आणि या तिन्ही प्रकरणांमध्ये मुख्यत्वे सामाजिक ओळख जी आहे विविध गटांची ती करून दिलेली आहे आणि ज्याच्या आधारे सामाजिक स्तरीकरण आणि श्रेणीबद्ध व्यवस्था आपल्याला असलेली दिसून येते. तर असे जे गट आहेत ज्याच्यामध्ये आपण दलित म्हणतो, त्याचबरोबर आदिवासी समाज आहे, अशा विविध गटांचे गटांची ओळख आणि त्यांच्या चळवळीविषयीची माहिती आपण यात घेणार आहोत. अनेक सामाजिक कलंक आणि शोषण यापैकी ज्या काही ओळखींशी संबंधित कमी सामाजिक स्थितीमुळे सामाजिक चळवळींना जन्म कसा मिळाला आहे, सामाजिक दर्जा जो होता तो कसा होता, ह्यावरून सामाजिक चळवळी कशा निर्माण झाल्या आहेत हेही आपण बघणार आहोत. आणि म्हणूनच भारतातील सामाजिक चळवळी आदिवासी असेल किंवा वांशिक चळवळी असतील किंवा लिंगाधारित असतील, त्या चळवळींचं वर्णन या प्रकरणामध्ये आपल्याला केलेलं दिसतं. तर सर्वप्रथम आपण दलित चळवळीविषयी माहिती घेणार आहोत. तर दलित चळवळी, समस्या आणि आव्हाने. तर एकंदर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये दलित चळवळीचा एक मोठा इतिहास आपल्याला दिसतो. त्याचबरोबर दलित हा शब्दही कसा अस्तित्वात आला आहे आणि त्याचबरोबर हा कुणी आणला, ह्या सगळ्याची सविस्तर माहिती आपण आज इथे घेणार आहोत. समकालीन भारतामध्ये दलित आजही अस्पृश्यतेचा कलंक काही प्रमाणात सहन करताना दिसतात आणि भयानक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक असमानतेचा सामनाही आज आपल्याला ते करताना दिसतात. ज्या काही कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे ज्या काही आपल्याला सवलती प्राप्त झालेल्या आहेत, त्याद्वारे दलित समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतानाही दिसतोय, पण तरी सुद्धा आज 21व्या शतकामध्ये काही ठिकाणी ही असमानता असलेली आपल्याला दिसून येते. तर दलित पिढ्यानपिढ्या संपत्ती, सत्ता आणि सामाजिक स्वीकारार्हता किंवा सामाजिक प्रतिष्ठा यापासून काही प्रमाणात वंचित आहेत. त्यामुळे दलित चळवळींनी ब्राह्मण वर्चस्व आणि ब्राह्मणशाहीला आव्हान आपल्याला दिलेलं दिसतं. ही परंपरा जी आहे ती अशीच आपल्याला सुरुवातीच्या काळापासून, म्हणजे जेव्हापासून आपण साधारणपणे राष्ट्रीय चळवळ जी होती ती सुरू झाली, त्या साधारण काळापासूनच ह्या सुरू झालेल्या चळवळींच्या स्वरूपामध्ये. परंतु त्याच्या आधी अनेक संत परंपरेमध्ये पण अनेक संतांनी सुद्धा जातीकरण किंवा जातीतील भेदभावांवर टीका केलेली आपल्याला दिसते. ते दलित उठाव जो आहे तो आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर दलित हा शब्द आपण समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. तर थोडंसं आपण जेव्हा त्याचा इतिहास बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतो की दलित हा बहुतांशी प्रशासकीय दृष्ट्या तयार केलेल्या अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल्ड कास्ट ह्या शब्दापुरता मर्यादित राहिलेला आपल्याला दिसतो. अधिकृतपणे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि त्याचबरोबर इतर मागास जमातींचाही समावेश होताना आपल्याला दिसतो. ब्रिटिशांनी 1935 मध्ये शेड्यूल्ड कास्ट ही संज्ञा वापरलेली आहे आणि अस्पृश्यांसाठी आणि 1919 मध्ये पूर्वीच्या उदासीन ज्या जाती आहेत त्याच्यासाठी हा शब्द वापरला गेलेला आपल्याला दिसून येतो. सामान्यपणे दलित हा समाजातील सर्व उपेक्षित वर्गांसाठी देखील वापरलेला शब्द आहे की ज्याच्यामध्ये गरीब, भूमिहीन, शेतकरी, स्त्रिया आणि त्याचबरोबर आदिवासी, कामगार आणि राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या शोषित लोकांचा समावेश ह्या गटामध्ये
होतो. अ, तर सर्वप्रथम बघूया की दलित म्हणजे नक्की काय? कोण? तर दलित म्हणजे सर्वात कनिष्ठ जातीतील आणि पूर्वीच्या अस्पृश्य जातींचे जे सदस्य होते, त्यांना दलित असं म्हटलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आहे की ही जी संज्ञा आहे, ही त्या प्रक्रियेचं स्पष्टीकरण देते. ज्याच्यामधनं दलितांनी स्वतःची ओळख अ, कशाप्रकारे निर्माण केली, स्वतःला कशा पद्धतीने ओळखलं आणि त्यांना हेही जाणवलं, की ते भेदभाव कसे करत आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र ओळखीची जी मागणी आहे, ती इथे आपल्याला अ, गृहीत असलेली दिसून येते. तर मराठी लेखकांनी साधारण 1960 च्या काळामध्ये अस्पृश्यता म्हणजे किंवा हरिजन या 2 शब्दांच्या ऐवजी दलित ही संज्ञा मांडलेली दिसते. कारण त्याचा अर्थ मराठीमध्ये तुटलेला किंवा विखुरलेला असा होतो. तर नंतर आपण आता इथून पुढे बघणार आहोत, की हरिजन किंवा अस्पृश्यता, अस्पृश्य हे शब्द जाऊन दलित हा शब्द कशा पद्धतीने रूढ झालेला आहे. तर हरिजन हा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की महात्मा गांधी यांनी हा शब्द आपल्याला दिला होता. ज्याचा अर्थ अ, हरी हरीची जनता किंवा हरीचे जन म्हणजे देवाची मुलं असा होतो. कारण त्यांनी जातीतील हिंदूंना अस्पृश्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि अंत्यजाच्या जागी हरिजन हा शब्द वापरावा असं आवाहन केलेलं आपल्याला दिसून येतं. तर आपल्याला हे दिसून येतं की आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या जागी पददलित किंवा बहिष्कृत जात आणि अगदी उदासीन जातींचा पण वापर आपल्याला केलेला दिसतो. परंतु हळूहळू दलित ही संज्ञा जास्त वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी जास्त लोक प्रवृत्तशी झाले. तिच्या मागे असणारी एक वैचारिक पार्श्वभूमी लक्षात घेता ही संज्ञा योग्य ठरते. जेव्हा दलित शब्द लोकप्रिय झाला आणि वारंवार वापरला जाऊ लागला तेव्हा हा शब्द राजकीय ओळख आणि प्रतिपादनाचा चिन्हक किंवा ज्याला आपण सिम्बॉल असं म्हणतो म्हणून आपल्याला उदयाला आलेला दिसतो. तर ह्यामध्ये दलित हा शब्द कसा लोकप्रिय झाला अ, ह्याविषयी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर मुळात पुढे आपण बघणार आहोत की जेव्हा दलित चळवळ सुरू झाली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं जे महत्व होतं किंवा त्यांची जी भूमिका होती काही ठराविक मुद्द्यांवर ते किती ठाम होते आणि त्याचाच फायदा या चळवळीला कशा झाला त्यावेळेस दलित हा शब्द कधी आणि कुठे वापरला गेलाय हेही तितकंच महत्वाचं आहे. तर गेल्या काही दशकांमध्ये दलित हा शब्द उच्च जातीय वर्चस्व आणि सामाजिक भेदभावाच्या दमनकारी संरचनांच्या विरोधात उभे राहिलेल्या शोषित जनतेचे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून उदयाला आलेलं आहे. आता दलित म्हणजे नक्की कोण हे पण आपण जाणून घेऊया. ज्यांना अनादी काळापासून अस्तित्वाचा कोणताही अधिकार नाकारण्यात आला होता आणि ज्यांनी अत्याचारी भूतकाळ आणि सध्याचा वर्तमान बदलण्यासाठी संघर्ष केला होता हे ह्याद्वारे आपल्याला सूचित करायचं आहे की दलित हा शब्द जो आहे किंवा त्याची व्याख्या करताना आपल्याला ह्या सर्व प्रक्रियेचा अंदाज असणं किंवा ही आपल्याला माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे आणि ती शब्दामध्ये मांडता येणं हे तितकंच महत्वाचं आहे. तर ज्यांना अनादी काळापासून अस्तित्वाचा कोणताही मूलभूत हक्क हा नाकारण्यात आला होता ज्यांनी अत्याचारी भूतकाळ आणि वर्तमान बदलण्यासाठी मोठा संघर्ष केलेला आहे हे हे सर्वांना सूचित करते. अनुपमा राव यांच्या मुक्तीसाठी दलितांच्या लढ्याचा मार्ग पाहता आपल्या लोकशाही राष्ट्रांमध्ये दलितांना राजकीय अल्पसंख्याक
किंवा हिंदू व्यवस्थेच्या विरोधी विरोधी अ, किंवा त्या हिंदू व्यवस्थेच्या संबंधात गैर हिंदू म्हणून नकारात्मकरित्या परिभाषित केलेले आहे असं आपल्याला लक्षात येतं. तर हे अत्यंत नोंद करण्यासारखं आहे की कशा पद्धतीने दलित ह्या शब्दाचं इंटरप्रिटेशन वेळोवेळी केलं गेलेलं आहे. आता पुढे जाऊन बघूयात की अस्पृश्यतेची सामाजिक प्रथा ही आपल्या समाजामध्ये कशी होती ह्याविषयी आपल्याला अनेक उदाहरणं माहिती आहेत. परंतु तरीही ही सामाजिक प्रथा ही कुठल्या आपण म्हणतो की कुठल्या स्तरापर्यंत होती हे जाणून घेता येईल. अस्पृश्यता हा भारतीय समाजाचा एक पैलू आहे की ज्याच्यामुळे आपल्या देशाच्या वाढीकरता आणि विकासाकरता अडथळा निर्माण होतो. पुन्हा एकदा आपण ही व्याख्या पाहूयात. अस्पृश्यता हा भारतीय समाजाचा एक पैलू आहे की ज्यामुळे आपल्याला देशाच्या वाढी आणि विकासात अडथळा येऊ लागलेला आहे. त्यासाठी अनेक विविध उपाय सुद्धा आपल्याला केलेले दिसतात. तर अस्पृश्यतेमुळे भारतामध्ये दारिद्र्य, निरक्षरता, दास्यत्व आणि समाजात गंभीर अवहेलना या दोन्ही गोष्टींना सामोरं जाताना दिसतं. आता अस्पृश्यतेमुळे भारतात दारिद्र्य, निरक्षरता, दास्यत्व आणि समाजात गंभीर अवहेलना आणि शोषण झालेलं आहे. जन्माच्या आधारावर ही एक प्रथा आहे ज्याने अनेकांना जातीच्या उतरंडीच्या कक्षेबाहेर किंवा सर्वात खालच्या स्तरावरच ठेवलं होतं आणि त्यांना मर्यादित व्यवसायामध्ये बंदिस्त करून टाकलं होतं आणि त्यांना अपवित्र मानून त्यांच्यावर अत्याचारही केलेले आपल्याला दिसून येतात. जसं चामड्याचं काम आहे, शौचालय आहे, सांडपाण्याच्या टाक्या साफ करणं आहे, 133 नाले, मृतदेहाची विल्हेवाट लावणे इत्यादी अशुद्ध व्यवसाय निसर्गाला प्रदूषित करणारे आहेत आणि अशा व्यवसायांमध्ये गुंतलेले लोक जे आहेत ते लोकसंख्येतील विशिष्ट वर्ग आहेत ज्यांना आपण अस्पृश्य असं म्हणत असतो किंवा अस्पृश्य असं ओळखलं जातं. रादर ही जी संकल्पना आहे ती आता आपण खूपच म्हणजे दलित ह्याच अर्थाने घेतली जाते. परंतु ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मुख्यत्वे करून इतर जमातींच्या म्हणून आपल्याला ओळखल्या जातात. त्यामुळे अस्पृश्यतेची प्रथा समाजातील इतर सदस्यांशी सामाजिक मिसळण्यावर मर्यादा घालते आणि अशुद्धता सामाजिकरित्या व्यक्त केली जाते ती स्पर्शाने प्रदूषक म्हणून कार्य करत असते जे उच्च जाती किंवा समूहाच्या सदस्यांना अपवित्र करते. आपल्याला साधारणपणे माहिती आहे की जेव्हा आपण म्हणजे अस्पृश्यता ही कशी समाजामध्ये अस्तित्वात असलेली दिसते तर ह्याविषयी इथे अजून एक उदाहरण देता येईल की पूर्वीच्या काळी जेव्हा वेगवेगळ्या स्तरातली कामं असायची तेव्हा म्हणजे अस्पृश्य जातींना हे बरेचदा बाहेर बसवायचे. म्हणजे आपण म्हणतो की जर शाळा असेल तर शाळेच्या उंबरठ्याच्या बाहेर बसून शिकायचं, जर पाणी प्यायचं असेल तर पाणी हे बाजूला सारायचं आणि मगच वापरायला पाठवायचं. आणि त्याचबरोबर ही जी कामं होती तीही तितकीच महत्वाची असलेला आपल्याला दिसतात. तर ही जी वेगवेगळी कामं होती त्या व्यवसायांचं नंतर काय झालं आणि त्याचबरोबर एक विशिष्ट असा समुदाय निर्माण होणारा आपल्याला दिसतोय. येत्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईल
की अनेक मुलं ही सोडून पण गेलेली असतील. तर अशा प्रकारे चामड्याचं काम असो किंवा किंवा शौचालय, सांडपाणी साफ करणारं काम असो, तिथे आपल्याला तिथे आपल्याला अस्पृश्यता ही दिसून येते. त्यामुळे अस्पृश्यतेची प्रथा ही इतर सदस्यांची जी देवाण-घेवाण असते त्याच्यावर मर्यादा घालते. त्याचबरोबर अशुद्धता सामाजिकरित्या व्यक्त केली जाते. त्यामुळे ती स्पर्शाने प्रदूषक म्हणून कार्य करते, जे उच्च जाती समूहाच्या सदस्यांना अपवित्र करते. पुढे जाऊन आपण म्हणू शकतो की आपल्या भारतामध्ये अशी परंपरा आपल्याला दिसून येते की कनिष्ठ जातीतील स्पर्श, सावली आणि त्वचा आणि अगदी आवाज ही सुद्धा प्रदूषणाचे स्रोत आहेत. आणि उच्च जातींना प्रदूषित करण्याची भावना प्रदूषित करण्याची क्षमता जी आहे ती केवळ एका गोष्टीमध्ये आहे, आणि ते म्हणजे उच्चवर्णीयांना अपवित्र करण्याची कठोर शिक्षा आहे. आणि बहुतेक प्रसंगी आणि अनेक प्रसंगी जीव गमवावा लागतो. त्यामुळे रागावणे मुक्तपणे आहे. प्रार्थना स्थळांमध्ये करू शकत नाही, हा त्यांचा अजून एक रूल झाला. आणि सण, जत्रा, सामुदायिक जागा इत्यादी ठिकाणी लग्न करायचंय. अशा ठिकाणी आपल्याला प्रार्थना स्थळांमध्ये हे देत नाही, प्रवेश न देणं, सण जत्रा याच्यामध्ये एंट्री नसणं, सामुदायिक जागेमध्ये लग्न विवाह वगैरे असतील तर त्यांनाही बरेचदा अडवणूक करणं, अशी अनेक गोष्टी आपल्याला उच्चवर्णीय आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देताना दिसतात. ह्यावरून आपण कोणाही एखादी व्यक्ती व्यवस्थितपणे अंदाज लावू शकते की ही प्रथा चातुर्वर्ण म्हणजे 4 वर्णांची व्यवस्था अस्तित्वात असल्यापासूनच हिंदू धर्मात अंतर्निहित भेदभावपूर्ण जाती व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यामुळे ती कायम आहे. थोडक्यात आपल्याला इथे असं म्हणता येऊ शकतं की जाती व्यवस्थेची मूळ जी आहेत ती आपल्याला चातुर्वर्ण्य आणि जाती व्यवस्थेमध्ये मिळतात. डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय दलित मुवमेंट जी आहे, दलित चळवळ जी आहे ती पूर्ण होणार नाहीये. B.R. आंबेडकर यांनी 1948 मध्ये त्याची व्याख्या अशी केलेली आहे. B.R. आंबेडकर यांनी 1948 मध्ये अशी व्याख्या केलेली आहे की अस्पृश्यता म्हणजे विटाळ, प्रदूषण किंवा दूषितपणा, आणि त्या विटाळापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आहे ते म्हणजे चळवळ. हे कायमस्वरूपी अनुवांशिक डागांचे प्रकरण आहे की जे काहीही साफ करू शकत नाही. थोडक्यात ते अस्पृश्यता म्हणजे अनुवांशिक डाग किंवा अनुवांशिक रोग असल्यासारखंच मानतात. आणि म्हणून अस्पृश्यता म्हणजे विटाळ, अस्पृश्यता म्हणजे प्रदूषण. कारण B.R. आंबेडकरांनी जेव्हा पूर्ण समाजामध्ये एकंदर त्यांचं ऑब्झर्वेशन जे होतं त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की म्हणजे आंबेडकरांनी दिलेली जी काही संज्ञा आहे किंवा आपण म्हणूया जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसेल की अस्पृश्यता याची व्याख्या करताना या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी आणलेल्या आहेत. आता आपण थोडंसं बोलूयात सामाजिक सुधारणा चळवळी. सामाजिक सुधारणा चळवळी जो आहे तर भारताचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळायला सुरुवात होत होती, म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य लढे चालू होते त्या काळामध्ये सामाजिक सुधारणा चळवळी समाज सुधारणेसाठी
सनातनी पारंपरिक, सामाजिक, धार्मिक आणि प्रथांविरुद्ध प्रबोधन आणि संघर्ष करत होत्या. सुशिक्षित स्त्री आणि पुरुषांनी स्त्री शिक्षण, त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह, बाल विवाह आणि सती प्रथा रद्द करणे, स्त्रियांचे हक्क आणि स्वातंत्र्यासाठी काम करणे, पंडिता ताराबाई, ताराबाई शिंदे, राम मोहन रॉय आणि त्याचबरोबर इतर अनेकांनी समाज सुधारणेमध्ये आपल्याला योगदान आपल्याला दिलेलं दिसतं. तर ह्या काळामध्ये मुख्यत्वे आपल्याला सामाजिक सुधारणा झालेली आपल्याला दिसत नाहीये. तरी त्याचं कारणच हे आहे की अनेकदा सामाजिक सुधारणा चळवळी ह्या त्या जातीपुरता विशिष्ट राहिल्या हे आपल्याला लक्षात येतं. आधुनिक भारतीय विचारवंतांचा जर विचार केला तर ज्याच्यामध्ये महात्मा गांधी येतात, रवींद्रनाथ टागोर येतात, त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, स्वामी अरबिंदो, दयानंद सरस्वती या हिंदू धर्माच्या रूढीवादी प्रथा जर नाकारल्या आणि नवीन धर्म प्रवचनांना जन्म दिला तर त्यातून बरीचशी अडचणी निघून जायला मदत होईल आणि समाज जो आहे तो जातमुक्त होऊ शकेल. जात आणि अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा गाभा नाही असं काही समाज विचारवंतांचं मत आहे. आता आपण पुढे बघूयात की मुद्रण आणि सार्वजनिक क्षेत्र जे आहे ते कशा पद्धतीने उदयाला आलं. शिक्षण हा कार्यकर्त्यांचा केंद्रबिंदू बनला आणि औपनिवेशिक भारतात आणि नंतर स्वातंत्र्याचा नंतर मराठी दलित सार्वजनिक क्षेत्राचा पाया उदयाला आलेला आपल्याला दिसतो. ज्योतिबा फुले, त्याचबरोबर B.R. आंबेडकर ह्यांची नावं आपल्याला आता घेता येणार नाही, परंतु नक्कीच त्यांच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा घेता येऊ शकते. आंबेडकर येण्यापूर्वी G.B. वलंगकर यांनी दीनबंधू आणि सुधारक या वृत्तपत्रांद्वारे दलितांना मानवी हक्कांसाठी एकत्र केले आणि त्याद्वारे लिखाणाद्वारे आपल्याला ही चळवळ चालू ठेवलेली दिसून येते. समाजातील प्रत्येक स्त्री शोधक असते. त्यामध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा विषय निवडला आणि मराठीतील अग्रगण्य स्त्रीवादी दस्तऐवजांपैकी एक ऐवज जो आहे तो स्त्रीवादी ऐवज आहे. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजातील ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुषत्व समान लिहिलेले आणि त्याचबरोबर जी तुलना केलेली आहे स्त्री आणि पुरुषांची तुलना मराठीतील उच्चवर्णीय स्त्रीवादी दस्तऐवजांपैकी एक, मराठीतील अग्रगण्य स्त्रीवादी दस्तऐवजांपैकी एक मानला जातो. ही जी माहिती आहे ती. आणि पंडिता रमाबाईंनी सुद्धा आपल्याला उच्चवर्णीय स्त्रियांवर इंग्रजीमध्ये लेखन केलेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीने सार्वजनिक क्षेत्राचा उदय होत असताना आपल्याला दिसतो. आता दलित नेते कोण होते आणि दलित चळवळींचे वेगवेगळे टप्पे काय आहेत ते आपण बघणार आहोत. दलित नेते आणि दलित चळवळींचे वेगवेगळे टप्पे जर आपल्याला बघायचे असतील तर सर्वप्रथम आपल्याला दलितांचे नेते कोण होतं तेही आपण लक्षात घेऊयात. भारतामध्ये ज्या दलित चळवळी आपण बघतो किंवा पाहतो तर त्या वेगवेगळ्या नेत्यांच्या आणि वेगवेगळ्या गटाच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या टप्प्यात होत्या. ह्याचा पूर्णपणे गेल ऑम्वेट ज्या आहे यांच्यावर भरपूर काम आहे तर त्या स्पष्ट करतात की ज्योतिबा फुले यांच्यापासून जर सुरुवात केली तर B.R. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चळवळीने एकत्रितपणे संघर्ष केला आणि त्यानंतर दलित पॅन्थर्स, दुपारी 1 वाजेनंतर दुफळी जे आहे
असलेला रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पक्ष यासारख्या संघटनांसह चळवळीचे स्वरूप जे आहे ते मूलगामी त्यांनी वळण घेतलं. आणि त्याचबरोबर अस्पृश्य जातींचं स्वरूपही आपल्याला थोडंसं, अगदी थोडंसं बदलताना दिसतं. दलित चळवळ जेव्हा आपण बघतो, वेगवेगळे टप्पे बघतो, तर दलित चळवळ ही कशी सुरू झाली किंवा अम, त्याच्या मागे जी काही वैचारिक पार्श्वभूमी होती ती पण आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. सर्वप्रथम दलित चळवळ जी आहे ती महात्मा फुले यांच्या विचारधारेतून निर्माण झाली होती. कारण महात्मा फुले हे सर्वप्रथम पहिले असे नेते होते की ज्यांनी मोठ्या प्रमाणावर टाकून दिलेल्या स्त्रिया, त्याचबरोबर त्यांच्यासाठी तर कार्य केलंच, पण जी काही समाज व्यवस्था आहे अस्तित्वात, ती जर उखडून टाकायची असेल तर आधी अस्तित्वात असलेली समाज व्यवस्था नीट अभ्यास करून आपण मगच त्याच्याविषयी काही मांडणी केली पाहिजे. परंतु आपल्याला लक्षात येतं की महात्मा फुले यांनी दिलेल्या विचारांच्या तून प्रेरणा घेऊन मग कशा पद्धतीने आंबेडकरांनी ही दलित चळवळ पुढे नेलेली आहे. तर आंबेड स्पष्ट करतात की ज्योतिबा फुले यांच्यापासून सुरुवात करून B.R. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चळवळीने एकत्रित समाज जो आहे तो समाजाचा संघर्ष अनुभवला. आणि त्यानंतर दलित पॅन्थर्स, दुफळी असलेला रिपब्लिकन पक्ष, त्याच्यानंतर बहुजन समाज यासारख्या संघटनांसह चळवळीचे स्वरूप मूलगामी होत गेले. आणि त्याचबरोबर ह्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीने त्यांनी स्वतः पुन्हा उभं राहून कशा पद्धतीने त्यांचे हक्क त्यांना मिळालेले आहेत हे आपण बघणं गरजेचं आहे. ज्योतिबा फुले आणि दलित सुधारणा चळवळ. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुधारणा चळवळींच्या लाटेने प्रभावित हो त्यांनी उच्चवर्णीय दडपशाही चा तीव्र प्रतिकार केला. गरीब, आनंदित, अस्पृश्य आणि स्त्रियांमध्ये काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी पुण्यामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य मुलामुलींसाठी शाळा सुरू केली. आणि त्याचं कार्य त्यांनी सावित्रीबाईंसोबत आपल्याला पुढे नेलेलं दिसतं. तर फुलेंचे विचार बघताना आपल्याला हे लक्षात घ्यायला लागतं की फुले यांनी जे महत्व सांगितलं होतं एकंदर समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं, ते शिक्षणापासून सुरू होतं असं त्यांचं ठाम मत होतं. फुले यांनी शिक्षणाला सामाजिक बदलाचं एक प्रमुख स्रोतच मानलेलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी असा युक्तिवादही केला की ज्ञान, शिक्षण आणि विज्ञान ही गरिबांच्या हातातली प्रगतीची शस्त्र आहेत. त्यांनी ओळखलं होतं की अस्पृश्य हे खालच्या जातींपेक्षा जास्त अत्याचारित अशा विविध अत्याचारित आहेत, परंतु त्याच्या ऐक्याचे आवाहन केले. कारण त्याच्यासाठी त्यांनी एकत्रितपणे स्थापना केली. त्याचं नाव होतं डिप्रेस्ड भारतातील शोषित जनता, इंडियन डिप्रेस्ड क्लास असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर फुले यांनी आर्यांच्या विजयाबद्दल असं लिहिलेलं होतं. खूप 1996 मध्ये ओमवेद यांनी त्याच्यावर थोडासा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. तर फुले यांनी आर्यांच्या विजयाबद्दल लिहिलेलं तर होतच, परंतु तो आर्यांबद्दल क्रूर आणि हिंसक आक्रमण करते म्हणून लिहितो. ज्यांनी समतावादी आणि समृद्ध समाज याची फसवणूक आणि हिंसाचाराने उलथून टाकलेली होती आणि खंडित आणि असमान समाजासाठी पौराणिक कथा बनवली, त्यातील मजकुरात प्रवेश करू शकत नाही. त्यामध्ये आपण प्रवेश न केलेलाच बरा.
महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई ह्यांनी त्यांना खूपच मोलाची साथ दिली. सावित्रीबाईंसोबत त्यांनी विधवांसाठी असलेल्या क्रूर ब्राह्मणी प्रथांविरुद्ध आवाज उठवला आणि ब्राह्मणी पितृसत्ता हे मांडले. ही टीका करून त्यांनी ब्राह्मणवादी, सनातनी आणि उच्चवर्णीय आणि उच्च वर्णाला विरोध केला. त्याचबरोबर ब्राह्मणेतर तीव्र जातीविरोधी जातीविरोधी चळवळींचं नेतृत्वही आपल्याला केलेलं दिसतं. 1920 आणि 1930च्या दशकामध्ये शेतकरी, दलित आणि महिला यांचे एकत्रीकरण वेगवेगळ्या नेतृत्वासाठी विचारण्यासाठी ते टोटल आपल्याला वाढलेलं दिसून येतं. फुले यांनी जो काही समाज पाहिला होता त्याच्याचवर आधारित त्यांची अत्यंत उत्तम पुस्तकं आपल्याला दिसून येतात. फुले यांच्या शूद्रातिशूद्र या रचनेवर समाजातील कनिष्ठ स्तरातील स्त्रिया, त्याचबरोबर जातीविरोधी, ब्राह्मण विरोधी आणि हिंदू विरोधी विचारसरणींची जोड दिली गेली, त्यातून धडपड वाढू लागली. आणि त्यानंतर ही जी फुलेंनी सुरू केलेली जी जाती व्यवस्थेच्या विरोधातली आपल्याला त्यांचे प्रयत्न दिसून येतात. तर फुले यांच्या एकंदर कामामुळे त्यांच्या विरोधामध्ये ते हिंदू धर्मावर डायरेक्टच घाला घालत आहेत. त्यामुळे हिंदू विरोधी विचारसरणी ची धडपड जी होती ती वाढू लागलेली आपल्याला दिसते. गेल ऑम्वेट यांनी दलित समाजावर मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. तर गेल ऑम्वेट यांच्याप्रमाणे महाराष्ट्र आणि तमिळनाडूमधील ब्राह्मणेतर चळवळ, तसेच पंजाब, कर्नाटक आणि यूपी सारख्या इतर राज्यांमधील दलित चळवळी या सर्वांनी आर्य विजय आणि ब्राह्मण शोषण यांच्या आधारे महात्मा फुलेंच्या विचारसरणीवर प्रकाश टाकला. आता आपण बघूयात दुसरा टप्पा चळवळीचा, आणि जी सुरुवात केली गेली होती याची ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हे होते. आणि त्यांच्या कालखंडामध्ये ही चळवळ कशी निर्माण झाली याविषयी आपण थोडी माहिती घेऊयात. बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. ह्यामध्ये भीमरावजी आंबेडकर हे दलित नेते म्हणूनच आपल्याला उदयाला आलेले दिसतात. तर आंबेडकरांनी, कारण ते स्वतः दलित समाजातून होते आणि त्या सगळ्या ज्या समाज व्यवस्थेच्या चुका म्हणूयात आपण, त्याची शिक्षा मात्र त्या काळातल्या लोकांनी घेतली होती. आंबेडकरांनी दलितांच्या राजकीय हक्कांचे रक्षण करण्याचा आग्रह धरला आणि त्यातूनच अनेक छोट्या छोट्या चळवळी ज्या आहेत आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये त्यांनी हिंदू समाज व्यवस्थेत केवळ स्थान न ठेवता अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपल्याला मागणी केलेली दिसून येते, की ज्यामुळे त्यांचं जेव्हा पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन असेल तेव्हा त्यांना कोणीतरी त्यांना मतदानाचा हक्क मिळू शकेल. तर 1932 मध्ये जो पुणे पॅक्ट झाला होता, पुणे करार, त्यामध्ये दलितांसाठी राखीव मतदारसंघाची मागणी केलेली होती. 1930 ते 56 या काळामध्ये 1932 मध्ये पुणे कार्यरत 1932च्या पुणे पॅक्टच्या अंडर त्यांनी दलितांसाठी राखीव मतदारसंघाची मागणी केली होती.
त्याचबरोबर 1930 ते 56 ह्या 3 वर्षाच्या काळात, ह्या काही वर्षांच्या काळामध्ये आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित राजकारणातल्या 2 बदलांकडे लक्ष वेधलं गेलं होतं. ते होतं डे सिंग आणि सन्मान, राजकीय हक्क आणि जाती व्यवस्थेचे संपूर्ण उच्चाटन याकडे त्यांचा कल होता. आंबेडकरांनी 1936 मध्ये भारत 36 मध्येही मोठ्या प्रमाणावर आपल्याला काही चळवळी केलेल्या दिसून येतात. शाहू महाराजांचा आणि आंबेडकरांचा संबंध कधी आला, तर आंबेडकरांनी जी त्याआधी नोकरीला होते ती नोकरी सोडली, कारण त्यांच्या हे लक्षात आलं होतं की दलितांसाठी समाजामध्ये लढणारं कोणीच नाही. तर त्यामुळे शाहू महाराजांशी जेव्हा संबंध जोडला गेला, तेव्हा दलितांच्या पूर्ण स्वायत्ततेसाठी लढा देण्यासाठी प्रवास आपल्याला सुरू केलेला त्यांनी दिसतो. तर बहिष्कृत बनवून महाराजांशी राजकारणात प्रवेश केला. हितकारणी सभेने लवकरच प्रांत आणि आसपासच्या परिषदा यायला सुरुवात केली, की ज्याच्यामुळे जो काही एक दलित वर्ग आहे तो एकत्र येईल आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण होईल. पहिली दलित मुक्ती चळवळ ही महाड सत्याग्रह हे परिषदेचे फलित आपल्याला दिसून येतं. शहराच्या टाकीतून पाणी पिण्याच्या निर्णयामुळे अयशस्वी प्रयत्न झाला, परंतु त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळल्यामुळे ब्राह्मणी दडपशाही जी होती तिच्याविषयीचा मोठा संकेत त्याच्या मागे मोठा संदेश होता आणि अतिशय स्पष्ट संदेश दिला होता. दलित चळवळीचे वेगवेगळे टप्पे जे आहेत ते प्रमुख नेत्यांची आणि त्यांच्या दलितांच्या मुक्तीसाठी उपस्थित केलेल्या मुद्द्यांसोबत आपण जोडू शकतो. जसं चळवळी ही समाजातील कनिष्ठ जाती आणि अस्पृश्य जाती यांचे शोषण आणि अत्याचाराविरुद्ध संघर्ष करण्यासाठी तयार झालेली व्यक्ती आहे असे मानतात. दलित चळवळींचा उलगडा आपल्याला देखील स्पष्ट करतो की दलित हा शब्द समाजातील सर्व गरीब, उपेक्षित आणि सर्व स्त्रीवर्ग ज्यांना टाकून दिलेलं आहे या सर्व मोठ्या वर्गाचा समावेश होतो. आणि हा प्रयत्न जो आहे तो कामगार, शेतकरी, भूमिहीन मजूर, महिला, धार्मिक अल्पसंख्याक यांच्यासाठीचा होता. तर अशा प्रकारे आज आपल्याला दलित चळवळी विषयी माहिती घेता आलेली आहे. तर दलित चळवळींचा एकदा आपण मागोवा जर घेतला तर आपल्याला लक्षात येईल की दलित चळवळ जी आहे ह्यामुळे जे कोणी भूमिहीन मजूर आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत, त्याचबरोबर अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या ज्या जाती होत्या त्या आहेत, तर त्यांनी कशा पद्धतीने ती चळवळ दाखवली आहे, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला लक्षात येईल की हा जो काही बदल होता थोडासा पाण्यामध्ये, आपण म्हणतो की त्यांना पाणीही अलाउड केलेलं नव्हतं. तर ह्या सगळ्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी केवळ ज्योतिराव फुलेच नाही तर शाहू महाराज आणि नंतरच्या टप्प्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा एक स्ट्रगल आपल्याला केलेला दिसून येतो. तर आपण पुन्हा एकदा दलित चळवळीच्या काही मुख्य मुद्द्यांकडे जाऊयात. आपण साधारणपणे सामाजिक सुधारणा चळवळी जर बघितल्या
तर त्याच्यामध्ये सामाजिक सुधारणा चळवळी कधी अस्तित्वात होत्या, तर जेव्हा आपल्याला साधारणपणे स्वातंत्र्य मिळायचं होतं आणि स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचाही प्रसार आपल्याला झालेला दिसतो. तर ह्या सगळ्यांमुळे आपल्याला लक्षात येतं की हे सगळं एका ठराविक जातींसाठी किंवा एका ठराविक वर्गांसाठी होतं. परंतु हे खूप सहजी या गोष्टींचं आपल्याला माहिती होणं हेही तितकंच गरजेचं आहे. सुशिक्षित स्त्री पुरुषांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालविवाह आणि सती प्रथा रद्द केली. स्त्रियांचे हक्क आणि स्वातंत्र्य यासाठी त्यांनी काम केलं. पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, राजा राममोहन रॉय आणि अशा अनेकांनी समाज सुधारणेमध्ये आपल्याला योगदान दिलेलं दिसतं. कारण या योगदानाशिवाय आपल्याला अनेक गोष्टी आज आपण करू शकलो नसतो. आधुनिक भारतीय सामाजिक विचारवंत जे आहेत, ज्याच्यामध्ये आपण महात्मा गांधींना गणतो, त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर आहेत, ज्यांनी शाळेविषयी पण संपूर्ण वेगळी संकल्पना मांडली आहे. त्याचबरोबर आपण स्वामी विवेकानंद म्हणू शकतो की ज्यांना अस्तित्वात असलेल्या जाती परंपरा ह्या अजिबातच मान्य नसल्यामुळे त्यावर त्यांनी घणाघाती टीका केलेली दिसते. त्याच ह्याच्या व्यतिरिक्त श्री अरबिंदो, त्याचबरोबर दयानंद सरस्वती यांनीही हिंदू धर्माच्या रूढिवादी प्रथा नाकारलेल्या दिसून येतात आणि नवीन धार्मिक प्रवचनांना जन्म दिला आपल्याला म्हणता येऊ शकेल. जात आणि अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा काही गाभा नाहीये असं त्यांचं. ह्याच काळामध्ये मुद्रण आणि सार्वजनिक क्षेत्राचा उदय होत होता आणि ह्याचाच हा जो उदय आहे, सार्वजनिक क्षेत्राचा उदय असेल किंवा मुद्रणाच्या क्षेत्राचा उदय असेल, ह्याचा प्रभाव किंवा ही सगळी एकंदर व्यवस्थेमध्ये जे बदल होत होते ते दलित चळवळीच्या पथ्यावर पडले होते. कारण शिक्षण हा एक केंद्रबिंदू होता. शिक्षणाद्वारे अनेक लोकांपर्यंत पोहोचता येणार होतं. तर शिक्षण हा कार्यकर्त्यांचा केंद्रबिंदू बनला आणि औपचारिक आणि त्याचबरोबर भारतामध्ये आणि नंतर स्वातंत्र्य नंतरच्या मराठी दलित सार्वजनिक क्षेत्राचा आपल्याला उदय झालेला दिसून येतो. ह्यामध्ये आपल्याला बघायचंय की महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांपूर्वी मुख्यत्वे जी.बी. वलंगकर यांनी दीनबंधू आणि सुधारक या वृत्तपत्रांद्वारे दलितांना मानवी हक्कांसाठी एकत्र आणायला सुरुवात केलेली. सत्यशोधक समाजातील ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहून स्त्री पुरुषांची तुलना कशी केली जाते आणि कशी केली जाऊ शकत नाही याविषयीचं लिखाण आहे. पण मराठीतील अग्रगण्य स्त्रीवादी दस्तऐवजांपैकी एक ज्याला आपण म्हणतो आणि एक पंडिता रमाबाईंना ज्याच्यामध्ये आपण उच्चवर्णीय स्त्रियांवर इंग्रजीमध्ये लेखन केलेलं आपल्याला रमाबाईंनी दिसतं. त्याचबरोबर रमाबाईंनी स्वतःच्या जातीमधल्या ज्या काही विविध प्रथा परंपरा होत्या त्यावरही आपल्याला मोठ्या प्रमाणावर लिखाण केलेलं आपल्याला दिसतं. दलित चळवळी ह्या 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होत्या. जर भारताचा इतिहास पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की दलित चळवळी ह्या मुळातच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी सुरू केल्या होत्या. जसं की आपल्याला दक्षिण भारतामध्ये पेरियार स्वामी यांनी जी दलित चळवळ सुरू केली होती, परंतु त्याच्यावरही मोठा परिणाम हा आंबेडकरांनी मांडलेल्या काही विचारांवर होता आणि त्यातूनच ती दलित चळवळ जी आहे ती आपल्याला घडून आलेली दिसते. तर दलित नेते किंवा दलित चळवळीचे वेगवेगळे टप्पे, भारतातील दलित चळवळी या वेगवेगळ्या नेत्यांच्या आणि वेगवेगळ्या गटांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या टप्प्यात आलेल्या आहेत
हे आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर गेल ऑम्वेट ज्या होत्या त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की ज्योतिबा फुले यांच्या जन्मापासून सुरुवात करून B.R. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चळवळीने एकत्रित संघर्ष अनुभवला आणि त्यानंतर दलित पॅन्थर्स, दुफळी असलेला रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पक्ष यासारख्या अनेक संघटनांसह चळवळीचं स्वरूप हे मूलगामी स्वरूपाचं होत गेलं आणि त्यातून अनेक काही अडथळे हे निर्माण होत गेलेले आपल्याला दिसतात. तर एकंदरच गेल ऑम्वेट यांनी जे काही मांडण्याचा प्रयत्न केलाय तो अत्यंत उत्कृष्ट होता. ज्योतिबा फुले आणि दलित सुधारणा चळवळ जसं आपण आधीही बघितलंय की ज्योतिराव फुले यांनी सुधारणा चळवळींच्या लाटेने प्रभावित होऊन उच्चवर्णीय दडपशाहीचा तीव्र प्रतिकार केला. त्याच्यामध्ये गरीब, अशिक्षित महिला आणि स्त्रियांमध्ये काम केलेलं आपल्याला दिसतं. तर आपल्याला हे लक्षात येतं की सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ती कोणी केली आणि त्यांनी पुण्यामध्ये अस्पृश्य अशी केली. त्यामुळे ज्या काही शाळा स्थापन केल्या त्याही सत्यशोधक समाजाच्या माध्यमातूनच केल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. जर फुले यांनी शिक्षणाला खूपच महत्त्व दिलं आणि त्यांना हे समजलं की प्रमुख स्रोत जो आहे सामाजिक बदलाचा तो केवळ आणि केवळ शिक्षण आहे आणि त्यांनी सावित्रीबाईंसोबत मुलींच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला काम केलेलं दिसतं आणि त्याच्याचमुळे आजही आपण स्त्रिया ह्या शिक्षण घेऊ शकत आहोत. फुले यांनी आर्यांच्या विजयाबद्दल असं लिहिलेलं आहे की तो आर्यांबद्दल क्रूर आणि हिंसक आक्रमण करते म्हणून लिहिता ना, ज्यांनी समतावादी आणि समृद्ध असा समाज फसवणूक आणि हिंसाचाराने उलटून टाकला आणि खंडित आणि असमान समाजासाठी पौराणिक कथा बनवलेली आपल्याला दिसते. त्यातील मजकुरात मात्र प्रवेश आपल्याला तिला गेलेला दिसत नाही. तर अशा प्रकारे सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि ह्यांच्यानंतर आंबेडकर यांनी ही दलित चळवळ जी आहे ती पुढे नेलेली दिसते. त्याचबरोबर यामध्ये काही प्रमाणात शाहू महाराजांचंही आपल्याला कॉन्ट्रीब्युशन विसरता येत नाही. परंतु बाबाईंना ज्योतिराव फुले यांनी विधवांसाठी असलेल्या क्रूर ब्राह्मणी प्रथांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रवृत्त केलं व आवाज उठवून ब्राह्मणी पितृसत्ताविरुद्ध उभे केले. यामुळे त्यांनाच आपल्याला त्यामुळे त्यांनाच आपण पुढे जाताना बघतो. तर ही टीका करून ब्राह्मणवादी सनातनी आणि उच्चवर्णीय वर्चस्वाला विरोध केला गेला आणि ब्राह्मणेतर जातींच्या तीव्र जातीविरोधी चळवळींचं नेतृत्व आपल्याला सावित्रीबाईंनी केलेलं दिसतं. सावित्रीबाई यांनी पितृसत्तेविरुद्ध पण मोठ्या प्रमाणावर बंड उभारलं होतं. परंतु जे रूढी परंपरागत इथे अस्तित्वात असलेली जी लोक होती त्यांनी हे मोठ्या प्रमाणावर ऍक्सेप्ट केलं नाही. कारण अनेकदा आपल्याला लक्षात येतं की वेगवेगळ्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या विचारसरणी असतात आणि त्यातून वैचारिक सारखेपणा येणं हे अत्यंत महत्वाचं असतं. तर जातींच्या तीव्र जातविरोधी चळवळींचं नेतृत्व हे ब्राह्मणवादी सनातनी उच्चवर्णीय वर्चस्वाला विरोध केला आणि ब्राह्मणेतर जातीच्या तीव्र जातींविरुद्ध चळवळींचं नेतृत्वही आपल्याला त्यांनी केलेलं दिसतं. यानंतर बाबासाहेब आंबेडकर आणि चळवळ
भीमराव रामजी आंबेडकर ब्राह्मणेतर चळवळीचा पायावर दलित नेते म्हणून उदयास आले. आंबेडकरांनी दलितांच्या राजकीय हक्कांचं संरक्षण मिळावं, त्यासाठी त्यांना दुसरा टप्पा त्यांच्या नेतृत्वाखाली आला आणि त्यांनी काही हिंदू समाज व्यवस्थेमध्ये केवळ स्थान न ठेवता अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली आपल्याला दिसते आणि ह्यातूनच मोठ्या प्रमाणावर बदल हे आपल्याला दलित समाजामध्ये घडलेले दिसून येतात. 1932 मध्ये पुणे करारात त्यांनी दलितांसाठी राखीव मतदारसंघ मागितला. 1932 ते 56 काळात माझ्या नेतृत्वाखाली दलित राजकारणात एक दोन बदलांकडे लक्ष दिलं. एक म्हणजे समान राजकीय हक्क आणि जाती व्यवस्था संपूर्ण उच्चाटन या कडे त्यांचा कल होता आणि आंबेडकरांनी 1936 मध्ये आपल्याला याची काम सुरुवात केलेली दिसतात. तर शाहू महाराजांशी संबंध येण्याच्या पूर्वी आपल्याला माहिती आहे की आंबेडकरांची जी नोकरी होती सरकार दरबारी ती त्यांनी सोडली आणि मोठ्या प्रमाणावर त्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा काय आहे हे लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी आपल्याला दिसून येतं की स्वायत्ततेसाठी लढा जो आहे तो प्रवास आपल्याला सुरू झालेला दिसतो तिथे. तर अशा प्रकारे आपल्याला आज आपण दलित चळवळींविषयी माहिती घेतलेली आहे. आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.